होतात ना, ते जे म्हणलेत ना आमचे पालकमंत्री की खून कुठं होत नाहीत, पळवणूक कुठं होत नाही, पण अशा पद्धतीने खून होतात. हा खून कसा झालाय, किती बेकार पद्धतीने झालाय. म्हणजे 3 तास मारून 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 शेवटी ते खालाच झालं. आणि टॉर्चर कसं करावं, डोळ्याला लायटर लावा, लायटरने पेटवून. आता येईल ना ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये. इतके भयानक कृत्य तुम्ही केलंय तरी बी एवढं कसं मन मोकळेपणाने. धनंजय मुंडे असे नव्हते, असे कसे बोलायला लागले. त्यांचं जे स्टेटमेंट पाहिलं ना मी, ते स्टेटमेंट पाहिल्याच्या नंतर माझ्या मनाला खूप लागलं. हे धनुभाऊ तुमचं वाक्य असं कसं. आणि माझं काय म्हणणं होतं, तुम्ही दोघेही तिथं लीडर होते ना, दोन्ही बी. संतोषच्या तिथं जाऊन यायला काय हरकत होती. सगळे गेलेत, सर्व पक्षीय गेलेत ना. कोणी राष्ट्रवादीचे गेले असतील, कोणी अजितदादाच्या राष्ट्रवादीचे गेले असतील. मग हे मोठाले नेते का गेले नाही याचं मला वाईट वाटतं. जायला पाहिजे होतं. निदान जाऊन समाधान नाही का, कुटुंबाला त्यांच्या बरं वाटलं असतं. आम्ही म्हणतो का काय त्यांनी कोणी केलंय का, आदेश त्यांच्या आदेशावर झालंय बिलय असं कोणी म्हणलंय का, नाही म्हणलं. पण त्यांचे सगळ्यांचे हे जे आरोपी आहेत यांचे तुमच्या सगळ्या नेत्यांबरोबर फोटो आहेत. कुणाबरोबर फोटो काढावेत नाही काढावेत याचंही थोडंसं मला वाटतं इथून पुढं आम्ही तर भान राखतो बाबा. आमच्याकडं कोणी आलं आणि कोणाचे फोटो आहेत म्हणून आम्ही म्हणत नाहीत. कारण आजकाल काय झालंय की कुणी काही गौतम राज्याध्यक्ष राहिले असं मला वाटत नाही फिल्म ह्या फोटो काढण्यामध्ये, बरं का. आता ह्या सेल्फीमुळं आणि ह्या फोटोमुळं प्रत्येकजण गौतम राज्याध्यक्ष झाला. आणि कोणत्याही राजकीय नेत्याच्या बरोबर कुणी फोटो काढते. फोटो काढणे म्हणून नाही, पण माझं मत असं होतं की सहृदयी म्हणून, स्वतःला वाईट वाटलं म्हणून त्यांनी किमान त्या संतोषच्या घरी जाऊन यायला पाहिजे होतं. ते गेले नाही, याच्यामुळं थोडंसं वाईट वाटलं. माझ्या अगोदर प्रकाशदादा सोळंके गेलेले. मी आजारी होतो त्याच्यामुळे एक दिवस लेट गेलो, बरं का. पण प्रकाशदादा सोळंके गेले, संदीप क्षीरसागर गेले, अंबादास दानवे साहेब येऊन गेले तिथं. त्यांनी मागणी केली अंबादास दानवेंनी, तुम्ही बघितली का? त्यांनी मागणी केली की वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा दाखल करा अशी मागणी केलेली अंबादास दानवेंनी. आजचं त्यांचं स्टेटमेंट आहे. नाही, अंबादास दानवे साहेबांनी मागणी केली असेल, परंतु मी त्या खुनामध्ये डायरेक्ट त्यांचा संबंध आहे का नाही, बरं का, याच्यावरती आज तरी मी तसा आरोप करणार नाही. मी काय म्हणतो की याची चौकशी करा. शुक्रवारी जे गुन्हा दाखल करायला आलते, शुक्रवारी कोणाच्या फोनमुळं अॅट्रॉसिटी, त्याच्यानंतर एक्स्टॉर्शन आणि संतोष देशमुख यांची फिर्याद न घेण्यासाठी कुणी आदेश दिला, बरं का. त्या पोलिसांनी त्या आदेशामध्ये जर हे इन्व्हॉल्व असते, तुमचं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं